आणि ती आपल्या मनामध्ये सळत असते, हिनं मला 4 वर्षापूर्वी अशी बोलली होती, 1 वर्षापासून असा बोलला होता, आणि ती कडूपणा आपल्या मध्ये आपण त्या व्यक्तीला क्षमाच केलेला नाही. होय, तेव्हा चर्चला जात बी नव्हतो आणि आता चर्चला बी यायलोय, प्रार्थना बी करून घ्यायलोय, पण ती अजून दुश्मनी तशीच आहे. चर्चहून जाता जाता अजून डोळे वाटून त्याच्याकडे बघतो. मला तर सोडणार नाही, आता मरून जावं, याचं तोंड वाचून जावं, कधी ह्याची बातमी आम्हाला येईल. शेत इथं दिलेलं आहे शाप देणं. चर्चला बी आले, पाळकाला सांगितले माझ्या ह्याच्यासाठी प्रार्थना करा, पाळकाने बी प्रार्थना केली, तेल बी दिले, बॉटली बी खिशात आहे, आणि परत तो जुना माणूस दिसला. याचा तर तोंड अजून भेटलं काही, कधी मरल ही बाई, कधी मरल ही, लय त्रास दिला हिनं मला, असं जर म्हणून तिला शाप दिलो तर तुमच्या मधला आत्मा राहील का जाईल? राहील का? हालेलुया. निघून जाईल. होय, तुम्ही 1 वर्ष बी येताल, 2 वर्ष बी येताल, आणि परत त्याच माणसाला बघायचं, रविवारी शाप द्यायचा, परत यायचं त्याच माणसाला बघायचं, शाप द्यायचा. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. शाप देणं असेल, लबाड बोलणं असेल, रागाचं प्रमाण असेल, कपटपणाचं प्रमाण असेल, हालेलुया, इथं सगळं दिलेलं आहे. चोरी असेल, चोरी करायची सवय, जोपर्यंत तुम्ही चोरी करायचं बंद करत नाही तोपर्यंत तुमचं डिलिव्हरन्स होणार नाही. भूत तुमच्यामधून